नमस्कार मंडळी, कशा आहात? आनंदात असलं पाहिजे. तर आज आम्ही आमच्या सिनियरसाठी फेअरवेल अरेंज केलेली आहे, त्यामुळे आज आम्ही चाललो ब्रिकयार्ड रिसॉर्टला. चला तर मग जाऊया ब्रिकयार्ड रिसॉर्टला. आणि हे आमची मंडळी इथे जमलेली आहे. चला मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. मग आम्ही आमच्यासाठी एक ऑटो बोलवलं. ऑटोमध्ये जागेचा पूर्ण वापर करत आम्ही आमच्या प्रवासासाठी निघालो. नंतर आम्ही स्वीट वाटवर थांबलो आणि इथे आम्ही फेअरवेलचा केक घेतला. नंतर निघालो ना आम्ही रिसॉर्टसाठी. रिसॉर्टवर आलो. खरंच खूप सुंदर रिसॉर्ट होता आणि या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आम्ही आमच्या हॉलकडे गेलो. हॉलमध्ये काय गेल्याबरोबर डेकोरेशन चालू केलं, कारण ते काम आम्ही स्वतः हाती घेतलेलं होतं. नंतर काय ते झाल्यावर फोटोशूट चालू केला. मस्त आमचा हा टर्की बाबा भेटलाय, सो गप्पा आणला थोड्या. नंतर या बगचा थोडा लाळ केला आणि निघालो मग आमच्या हॉलसाठी. हॉल एकदम तयार होऊन रेडी झाला होता, एकदम सुंदरपैकी फेअरवेलसाठी. यावेळेस काही अँकरिंगची इच्छा नव्हती, मग मुलं म्हणत म्युझिक डिपार्टमेंट घेऊन ठीक आहे. नंतर आम्ही स्वागत केलं सिनियरचं. काय शिकलो थोडंफार. नंतर आम्ही जेवणासाठी लॉनवर आलतो. इथे मस्त पहिलं आम्ही सिनियर्सला जीव दिला, कारण असं म्हणतात ना, आधी मोठ्या लोकांना जीव द्यायचं असते, नंतर लहान मुलांनी द्यायचं. ते फॉलो केलं. नंतर आम्ही घेतलं ताट वाढून. या सर्वांना जेवताना बघून माझ्या तोंडात पाणी सुटलं. नंतर भिडलो ना मी. सगळ्यात महत्वाचा पार्ट तर माझ्यासाठी हाच आहे. नंतर आम्ही सिनियर सोबत एक सेल्फी घेतली मस्त छानपैकी आणि नंतर पिस्ता आईस्क्रीमचा आनंद घेत मनोगत व्यक्त केलं. संधी लाभली की तुमच्यासारखे सिनियर्स आम्हाला लाभले. आम्हाला तुमच्यासोबत राहता आलं काही वेळ. खरं तर आम्हाला असं वाटते की काही काळ थांबून जावं, पण प्रत्येकाला जावंच लागते, हे नियम असतो. आम्ही लहान जरी असलो सर मॅम, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला जे आवडते ते व्हा. फक्त गव्हर्नमेंट पोस्ट न करता तुम्हाला जे आवडते, ज्यात तुम्ही हॅपी असाल ते नक्की करा. पुढे खूप तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो. आणि जब हम शाम को जाते हैं तो गिरीश सर हमको नहीं देखेंगे, सब होगा, सिर्फ आप नहीं होंगे. खरंच खूप तुमची सर्वांची आठवण येईल. लव यू ऑल ऑफ सिनियर्स. थँक्यू व्हेरी मच. ते झाल्यावर सिनियर्सनी मस्त केक कापला फेअरवेलचा. नंतर मस्त आम्ही डान्सचा आनंद घेतला आणि नंतर आम्ही या ब्रिकयार्ड रिसॉर्टला बाय म्हटलं. परंतु आमची फेअरवेल आता झालेली आहे. आम्ही एवढं मोकार थकलेलो तरी आम्ही आता रस्त्याला चालतो आणि आमचा ऑटो रिक्षा आता पंक्चर झालेली आहे. तरी आमच्या आर्मी दिसून राहिलो, पण तुला माहिती आहे गणेश जाधव नाव आहे. मग आता ऑटो रिक्षा समोर आहे. आम्ही पैदल तिकडे चाललेलो हो आणि कार्यक्रम नंतर आमचा ऑटो आलो. ऑटोत बसलो आणि आलो मग आम्ही आमच्या कॉलेजच्या गेटवर.